अभ्यासाच्या जोरावर ह्या प्रश्नांची उत्तर आपण देऊच शकत नाही आणि इथेच अभ्यासू मुलं स्पर्धेतून बाहेर होतात, ते नापास होतात. प्रश्न काय विचारलाय, प्रश्नाची कन्सेप्ट तुम्हाला समजलेली आहे का, त्यावर तुम्ही ह्या 5व्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. चलिए शुरू करते हैं. अभी मजा आएगा ना भिड़ो. यूपीएससी किंवा यूपीएससी मधून येणाऱ्या वर्षीच तुम्हाला ऑफिसर व्हायचं आहे, तो कोणत्याही टॉपर सोबत एकदा कन्फर्म करून घ्या. पीवायक्यू शिवाय तुम्ही ऑफिसर बनणं अशक्यच नाही, तर अवघड सुद्धा आहे. आणि तुमचा हा पीवायक्यू करायचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीच आम्ही तुमच्यासाठी पीवायक्यू सॉल्व्हिंग प्रोग्राम आणलेला आहे, जो सोमवार, बुधवार, शुक्रवार रोज सकाळी 7 वाजता 10 ते 12 किंवा 15 मिनिटांचा जास्तीत जास्त आम्ही घेत असतो, ज्याद्वारे असे कोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ज्यावर फिरून प्रश्न येतात, त्या टॉपिकवर प्रश्न विचारायचा पॅटर्न कसा आहे हे आम्ही समजून घेतो. 4 पर्याय असतात, त्या 4 पर्यायांमधून योग्य पर्यायापर्यंत पोहोचायचं कसं हे तर आम्ही शिकतोच, पण त्यासोबत एखादा पर्याय किंवा एखादा प्रश्नाचं उत्तर आपल्याला येतच नाहीये, तर अशा कोणत्या ट्रिक आणि टिप्स असतात ज्याद्वारे आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, हे सर्व तुम्हाला शिकायला मिळतं पीवायक्यू सॉल्व्हिंग प्रोग्राम मध्ये. आज 28 नोव्हेंबर 2025 शुक्रवार, आजच्या सेशन मध्ये आपण नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र संयुक्त पूर्व परीक्षा राजपत्रित, ज्याला आपण राज्यसेवा पूर्व ह्या शब्दाने जास्त ओळखतो, त्या प्रश्नपत्रिकेतले 5 महत्वाच्या प्रश्नांचं अनालिसिस करणार आहोत. जो 5वा प्रश्न आहे त्याला कोणत्याही प्रकारच्या अभ्यासाची गरज पडत नाही. अभ्यासाव्यतिरिक्त तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज कसं आहे किंवा प्रश्नाचं कन्सेप्ट तुम्हाला समजलेलं आहे, यावरून त्या प्रश्नाची उत्तरं देता येतात. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. तर चला आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. भाग्याधिकाऱ्यांनो, आपला आजचा पहिला प्रश्न हिस्ट्रीच्या संदर्भात आहे. पहा, आपण प्रश्न वाचूया. पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम, इथं हा प्रथम शब्द महत्वाचा आहे, भारत व चीन या देशांनी केला, तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान खालीलपैकी कोण कोण होते? भाग्याधिकाऱ्यांनो, भारत स्वतंत्र झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हिंदी चीनी भाई भाई आपल्या शेजारी राष्ट्रांसोबत आपले संबंध चांगले असावेत, ह्याच कारणासाठी 1954चा पंचशील करार, ठीक आहे ना, पंचशील अग्रीमेंट असं त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो, हा केला होता 29 एप्रिल 1954. आणि ह्यात 5 तत्व आपण स्वीकारलेली होती. परस्परांच्या प्रादेशिक अखंडत्वाचा व सार्वभौमत्वाचा आदर करणे, परस्परांवर आक्रमण न करणे, परस्परांच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप न करणं, समता आणि परस्परांच्या हितांचं संवर्धन करणं आणि शांततापूर्ण सहअस्तित्व. तुम्ही अभ्यास केलेला असेल तर पंचशील तत्व तुम्हाला आठवू शकतात, पण कधी कधी असं होतं अभ्यास करून सुद्धा परीक्षेच्या दिवशी आपल्याला पंचशील तत्व आठवत नाही. अशा वेळेला प्रश्न परत एकदा वाचायचं आणि त्यावेळेला ट्रिक आणि टिप्स तुम्ही वापरू शकता. बघा, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन देशांनी केला, तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते? प्रथम हा शब्द जेव्हाही येतो त्यावेळेला कोणीतरी एकच असण्याची शक्यता असते. प्रथम क्रमांकावर 2 व्यक्ती कधीही नसतात, ठीक आहे. प्रथम म्हणजे एक. जर पर्याय पाहिलं तर अ आणि ब नक्कीच नसणार, अ आणि क, क आणि ड आणि फक्त अ. जसं आपण पाहिलं प्रथम म्हणजे कोणीतरी एकच असतो, त्यावेळेसला कोणत्याही देशाचे पंतप्रधान हे कोणती एकच व्यक्ती असतो, एकापेक्षा जास्त व्यक्ती कधीच पंतप्रधान पदावर नसतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 मध्ये फक्त अ म्हणजे फक्त अ, पंडित नेहरू चाओ लाय. बघा, आपण आपल्या ट्रिक वरून योग्य उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहे. सलमान भाई को हंसी आ रही है, लेकिन सिंपल ट्रिक है. प्रथम मतलब कोई भी एक ही जन रहता है. चलो, आपला दुसरा प्रश्न हा जिओग्राफीच्या संदर्भात आहे. पहा, कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जातं? भावी अधिकाऱ्यांनो, पृथ्वीला उत्तर व दक्षिण अशा 2 भागात विभागणारी जी मध्यभागी रेषा जाते त्याला विषुववृत्त असे म्हणत असून, विषुववृत्ताच्या उत्तरेला म्हणजे वरच्या बाजूला व दक्षिणेला म्हणजे खालच्या बाजूला 23.5 अंश अक्षावर 2 काल्पनिक रेषा आखलेल्या आहेत. तो वरच्या रेषेला कर्कवृत्त असं म्हणतात, तर खालच्या रेषेला मकरवृत्त असं म्हणतात. क्या बात कर रहे हैं?
वही बात कर रहा हूँ जो आप सुन रहे हैं। अजून एक छोटीशी कन्सेप्ट आहे की कर्कवृत्त भारतातून जातं, मात्र महाराष्ट्रातून आणि बिहारमधून कर्कवृत्त जात नाही, हे आपल्याला 100% माहिती आहे। सॉल्विंग शीट मध्ये आपण पाहू शकतो कर्कवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ही भारताच्या मध्यातून जात असून कर्कवृत्त भारताच्या गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम या 8 राज्यांमधून जाते। जर महाराष्ट्रातून कर्कवृत्त जात नाही आणि प्रश्न विचारलाय कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जातं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि 3 मध्ये सुद्धा महाराष्ट्र आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 इथेच कट झालेले आहेत। आता बिहार समजा तुम्हाला आठवलं किंवा नाही आठवलं, जर तुम्हाला आठवलं तर पर्याय क्रमांक 4 इथे कट होऊ शकतो आणि पर्याय क्रमांक 1 हे याचं करेक्ट आणि बरोबर उत्तरापर्यंत पोहोचू शकता। आपल्या तिसऱ्या प्रश्नावर येऊया जो चालू घडामोडीच्या संदर्भात आहे। भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या बाबत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही, म्हणजे चुकीचं विधान त्यांनी विचारलेलं आहे। भावी अधिकाऱ्यांना महाराष्ट्राच्या मातीतून जन्माला आलेले भूषण गवई हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झालेले आहेत। त्यांच्यावर आपण 1 महिन्यांपूर्वीच व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी इथं तुम्हाला वरती आय बटनवर देतो। तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असता तर हे 2 मार्क तुमच्या हक्काचे फिक्स झाले असते। तर भूषण गवईंबद्दल आपल्याला चुकीचं स्टेटमेंट ओळखायचं आहे। त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 ला झालेला आहे। त्यांनी संवैधानिक कायदा व प्रशासकीय कायदा यामध्ये प्रॅक्टिस केलेली आहे। जानेवारी 2005 रोजी त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी अभियोक्ता व सरकारी वकील म्हणून नियुक्ती झालेली असून मे 2019 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आलेली आहे। भावी अधिकाऱ्यांना एक सिंपलचं लॉजिक आहे, एखादा व्यक्ती 2025 मध्ये भारताचा सरन्यायाधीश होतो, तो बरोबर 20 वर्षांपूर्वी 2005 मध्ये तो सरकारी अभियोक्ता असेल का, किंवा 20 वर्षांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदापर्यंत तो पोहोचू शकणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 टेक्निकली आपल्याला इथंच चुकीचा वाटतोय। आता आपल्या व्हिडिओची एक छोटीशी क्लिप पाहू। सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑगस्ट 1992 ते जुलै 1993 पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील म्हणजे असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर APP असं त्याला म्हटलं जातं, आणि त्यानंतरच्या काळात ऍडिशनल गव्हर्नमेंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। बघा, म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल पर्याय क्रमांक 3 जानेवारी 2005 रोजी नागपूर खंडपीठात सरकारी अधियोक्ता किंवा सरकारी वकील म्हणून त्यांना नियुक्ती मिळालेली होती, हे चुकीचं आहे, म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे। Once more! Once more! Once more! जेठालाल जी आपका बहुत बहुत शुक्रिया। चला आपण आता आपल्या आजच्या चौथ्या प्रश्नावर येऊ। प्रश्न आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात येणारे कार्यक्रम डॅश डॅश आहेत। प्रश्न नीट पहा, प्रश्नात येणारा व येणारे हे 2 शब्द आहेत, म्हणजे एकापेक्षा जास्त पर्याय बरोबर असण्याची शक्यता आहे। ICDS बद्दल थोडासा जरी अभ्यास केलेला आहे तो तुमच्या लक्षात असेल, हे स्तनदा माताच्या संदर्भातली ही योजना असून आपण पर्याय नीट पाहू। पहा, पूरक पोषण आहार कार्यक्रम मे बी बरोबर असू शकतं, ठीक आहे। आरोग्य तपासणी, माता आणि त्यांची लहान मुलं आरोग्य तपासणी बरोबर असण्याची शक्यता आहे। कामगार प्रशिक्षण है ना, लेबर ट्रेनिंगचा काहीही संदर्भ नाही। स्त्री पुरुष समानता इनइक्वॅलिटीचा सुद्धा ICDS या योजनेशी काही संबंध नाही, म्हणजेच क आणि ड एकापेक्षा जास्त आहेत, चुकीचं असण्याची शक्यता आहे। चला आपण आता आपल्या आजच्या 5व्या प्रश्नावर येऊया। बघा आपला प्रश्न काय आहे, प्रश्न समजून घ्या। धोकादायक कचरा व्यवस्थापन हाताळणी आणि सीमापार वाहतूक नियम 2008 नुसार हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधित आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीची परवानगी देणारं नोडल मंत्रालय आहे। भावी अधिकाऱ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवा, अभ्यासाच्या जोरावर ह्या प्रश्नांची उत्तर आपण देऊ शकत नाही, आणि इथेच अभ्यासू मुलं स्पर्धेतून बाहेर होतात, ते नापास होतात। तर अभ्यासाशिवाय किंवा अभ्यासाव्यतिरिक्त तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज कसं आहे, प्रश्न काय विचारला आहे, प्रश्नाची कन्सेप्ट तुम्हाला समजलेली आहे का,
त्यावर तुम्ही ह्या 5व्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. एक तर लक्षात येते की कचऱ्याच्या संदर्भात आहे, ठीक आहे, म्हणजे पर्यावरणाच्या संदर्भात आहे. तर बघा, एक आहे पर्यावरण आणि वन मंत्रालय, भारत सरकार, मे बी असू शकतं, ठीक आहे. गृह मंत्रालय शक्यता खूप कमी आहे. परराष्ट्र मंत्रालय है ना, तर हे सुद्धा 100% नसणार. आणि कॉमर्स, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय है ना. बघा, आपण नावावरून सुद्धा योग्य पर्यायापर्यंत पोहोचलोय. पर्याय क्रमांक 1 पर्यावरण आणि वन मंत्रालय हेच याचं करेक्ट आणि बरोबर उत्तर आहे. बघा, आपण खूप कमी वेळात 10 ते 12 मिनिटांमध्ये 5 प्रश्न पाहिलेले. चला आपण आता आपला आजचा होमवर्क पाहूयात. होमवर्कचा तुमचा प्रश्न आहे, सिंधू जल करार 1960 नुसार भारत डॅश नद्यांचे पाणी वापरू शकतो. PYQ आपल्याला हे समजतं की ही प्रश्न आली का बरं आहे. त्यामुळे ज्या वेळेला आपण चालू घडामोडी वाचतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की ह्या टॉपिकवर प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 22 एप्रिल 2025 मध्ये भारतात पहलगामवर अटॅक झालेला होता, जो पाकिस्तान मार्फत केलेला होता. आणि अटॅकच्या काही काळानंतर लगेच गृह मंत्रालय, भारत शासनाद्वारे असं कळवण्यात आलं की सिंधू जल करार जो 1960 मध्ये झालेला होता तो आम्ही रद्द करत आहोत. आणि एप्रिलमध्येच हा चर्चेतला विषय असल्यामुळे राज्यसेवा पूर्व 2025 मध्ये चालू घडामोडीच्या संदर्भात याच्यावर प्रश्न आलेला आहे. प्रश्न तुम्हाला समजला तर उत्तरापर्यंत पोहोचणं खूप सोपं होऊन जातं. सिंधू जल करारानुसार भारत कोणत्या नद्यांचे पाणी वापरू शकतो. भावी अधिकाऱ्यांनो, आजच्या 28 नोव्हेंबरच्या होमवर्कच्या प्रश्नाची उत्तरं खाली कमेंट बॉक्स मध्ये द्यायला विसरू नका. भावी अधिकाऱ्यांनो, स्पर्धा परीक्षा आपण समजतो तेवढी अवघड मुळीच नाही. जर तुम्ही अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे समजून घेतला आणि अभ्यास केल्यानंतर केलेल्या अभ्यासक्रमाच्या चांगल्या नोट्स काढल्या, त्या नोट्सचं रिव्हिजन चांगलं केलं आणि PYQ जो तुम्ही चांगल्या प्रकारे केला तर तुमचा सक्सेस रेशो हा नक्की जास्त असण्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी आमचा PYQ सॉल्व्हिंग प्रोग्राम जो सोमवार, बुधवार, शुक्रवार रोज सकाळी 7 वाजता असतो, जो 10 ते 12-15 मिनिटांमध्ये आम्ही संपवण्याचा प्रयत्न करतो, ज्यात आपल्याला PYQचा रेग्युलर बेसवर सराव करणं सोपं होऊन जातं. आता आपण आपल्या पुढच्या 1 डिसेंबर 2025च्या सेशनला भेटणार आहोत. तोपर्यंत स्वस्थ राहा, कोणत्याही प्रकारची नशा पाणीपासून लांब राहा, आई वडिलांची सेवा करा, महत्वाचा अभ्यास करत राहा. नमस्कार.